महाराष्ट्राच्या राजकारणात नगरपालिका निवडणुकीत 17 पैकी 17 जागा जिंकून नवा इतिहास घडवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे युवक क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व वडगावचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव सालपे अण्णा व सध्याच्या युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती प्रविता सालपे वहिनी यांचे ज्येष्ठ चिरंजीव वडगावचे युवा नेते बबलू उर्फ अभिनंदन शिवाजीराव सालपे यांचे शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झाले। मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना तात्काळ कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। बबलू यांनी 4 दिवस मृत्यूची झुंज दिली। अखेर ही झुंज अयशस्वी ठरली आणि शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। वडगाव शहरात आपल्या शांत, संयमी, हसमुख व नेहमी सर्वांना मदत करणारं व्यक्तिमत्व असल्यानं तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात हिरिरीने सहभागी होणारा आपला नेता गेल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि शहरातील तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली। बबलू यांच्या निधनाची बातमी समजताच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली। सायंकाळी 7 वाजता मृतदेह शाहू कॉलनी येथील श्रीराम या निवासस्थानी आणण्यात आला। सालपे कुटुंबियांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता। परिवाराचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। परिवारातला मोठा उमदा तरुण भर तारुण्यात गेल्याने मोठा आघातच या कुटुंबांवर झाला। या प्रसंगी उपस्थित नागरिक व महिलांचे डोळे पाणावले होते। अंत्यदर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक नागरिक व महिला हळहळ व्यक्त करत होत्या। निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। तेथून राजाराम चित्रमंदिर, नगरपालिका चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, येथून पद्मा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुतार गल्ली, सालपे कुटुंबियांचे जुने घर, तेथून कोल्हापूर रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। चिट्ठी न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गई। अंत्ययात्रेला हसणारी हजारो नागरिकांची गर्दी तसेच कोपऱ्या कोपऱ्याला अंत्यदर्शन घेताना रडणाऱ्या महिला याच्यावरून बबलू यांनी समस्त वडगावकरांची मने जिंकणारा युवा नेता असल्याचे चित्रच दिसत होते। तरुणांच्यात विशेष लोकप्रिय असणाऱ्या आपल्या युवा नेत्याचे अंत्यदर्शन घेताना आंबेडकर चौकात मात्र सिद्धार्थनगरमधील तरुणांनी हंबरडा फोडला। अंत्ययात्रेत अनेक तरुण रडत होते, महिला रडत होत्या। अगदी कमी वयात सुद्धा वडगावकरांचं इतकं प्रेम मिळवणारा युवा नेता परत वडगावात होणे नाही। बबलू उर्फ अभिनंदन सालपे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, भाऊजय, पुतण्या, काका, काकी, अनेक भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे। अंत्ययात्रेच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे हमसाए हैं। मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे हमसाए हैं। था गाँव जहाँ का एक ऐसा था राजा, सबके दिलों में वो रहता था उसके जैसा। सम्राट न्यूज चॅनलची टीम व कराडे परिवाराकडून युवा नेते स्वर्गीय बबलू उर्फ अभिनंदन सालपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव।